नमस्कार, मी डॉक्टर भरत बलवल्ली। आज खूप सुंदर योग आहे। सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत एक खूप सुंदर उपक्रम राबवला जातो आहे आणि तो म्हणजे ज्येष्ठ कलाकारांची मुलाखत। हा जो उपक्रम आहे, या उपक्रमाअंतर्गत मला असं वाटतं की येणाऱ्या पुढच्या पिढीला आपल्या आधीच्या पूर्वजांनी, ज्येष्ठ कलाकारांनी त्यांचं योगदान, आपलं भारतीय शास्त्रीय संगीत असो किंवा नाट्यसंगीत असो, लोककला असो, हे वाढवण्यासाठी काय त्यांचं योगदान होतं हे पुढच्या पिढीला समजण्यासाठी हा एक उपक्रम खूप प्रयत्नशील ठरेल असं मला वाटतं। म्हणूनच आज आपण पंडित मकरंद कुंडले नमस्कार यांची मुलाखत घेत आहोत। आज आपण त्यांचा सांगीतिक प्रवास कसा आहे, आज आपण याचा एक उलगडा घेऊया। मला सांगताना खूप आनंद होतोय की 2023 सालचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवनगौरव पुरस्कार पंडित मकरंद कुंडले यांना मिळाला आणि हा पुरस्कार पहिल्यांदाच कुठल्या एका ऑर्गन वादकाला मिळाला, याचा मला सार्थ अभिमान वाटतो। आज खूप चांगला योग आहे। निश्चितच मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की संगीताचं शिक्षण हे आपण गुरुकडून घेतोच, पण त्याचं बाळकडू हे आपल्या आईवडिलांशिवाय दुसरं कोणी देऊ शकत नाही। तर मला तुमच्या लहानपणी तुमच्यावरती सांगीतिक संस्कार कसे घडले आणि त्याची सुरुवात कशी झाली हे मला जरा तुम्ही सांगाल? साधारण मी 7वी 8वीत असताना ब्राह्मण सभा गिरगाव इथे संस्कृत संगीत नाटकाच्या तालमी चालू असायच्या आणि त्या काळात संस्कृत संगीत नाटकाचे महोत्सव पण यायचे। आता ही गोष्ट करायची हास्यास्पद वाटेल की संगीत नाटक आणि ते संस्कृत भाषेतलं, पण त्यावेळेला ते होत असे आणि मी ते त्या तालमीला जात असे। इथे अनेक मान्यवर कलावंत त्या काळचे, निर्मला मावशी गोगटे, नंतर दाजी घाटोडेकर किंवा राम बापट किंवा नारायण बोडस, ही अशी मंडळी तिथे काम करायची आणि सगळं संस्कृत संगीत नाट्य, त्यामुळे त्या संगीताचा सुरुवात तिकडनंच झाली माझ्या आयुष्याची। आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळीत खेळत असताना तेव्हा संध्याकाळी 6 ते 6:30 या दरम्यान रेडिओवर नाट्यसंगीताच्या रेकॉर्ड्स लागायच्या। मग त्यात राम मराठांचं असेल, छोटा गंधर्वांचं असेल, रामदास कामत असेल, तर मला जे गाणं आवडायचं ते गाणं लागलं की मी ताबडतोब माझ्या घरी यायचं किंवा आमच्या चाळीत तिथे माझी आत्या राहायची पुरंदरे नावाचे, त्यांच्याकडे 3 ऑर्गन होते। तर त्यांच्या घरात पटकन घुसायचं, ते ऑर्गन उघडायचा आणि ते गाणं फॉलो करायचा प्रयत्न करायचो आणि तिथून खरी सुरुवात झाली। ऐकून फॉलो करणं ही जे अवघड गोष्ट आहे, पण ते ॲटोमॅटिक माझ्याकडनं सुरुवात झाली। याचं कारण म्हणजे माझे वडील संस्कृत नाटकं वाजवायचे, संगीत नाटकं वाजवायचे, तिकडनं ते खरं सुरू झालं आणि त्यामुळे ते, आणि मग ते धावत धावत जायचं, गाणं वाजवायचं, गाणं संपलं की ऑर्गन बंद करायचं, परत खेळायला जायचं, असा तो प्रवास थोडा थोडा सुरू झाला। ऑर्गन वादनाची अशी सुरुवात कशी झाली? ऑर्गन वादनाची सुरुवात म्हणजे काम विचारतो, संगीत नाटकाकडे तुम्ही वळलात आणि संगीत नाटकाकडे वळत असताना आपल्याला आता ऑर्गन वाजवायचंय याची जाणीव किंवा आपल्याला पेटी वाजवायचंय याची जाणीव तुम्हाला कधी झाली की आपण छंद म्हणून नव्हे पण प्रोफेशनली पण आपण हे वाजवू शकतो आणि दुसरं साथ संगतही करू शकतो, याची जाणीव कधी झाली? आणि तो प्रवास हळूहळू सुरूच राहिला। मग वडील रिहर्सलला गेले की मग बस जरा सुरावर बस, मग कोणतरी गायचं, मी तोडकं मोडकं वाजवायचं। पण खरी सुरुवात गणपतीत झाली। पूर्वी गणपतीत संगीत नाटकाचे प्रयोग व्हायचे। ते एकदा गणपती असे साहित्य संघाचे लोक घरी वडिलांना बोलवायला आले। शिक्का काटर नावाचं नाटक होतं, त्यावेळेपर्यंत मी हे नाटकाचं नावच ऐकलेलं नव्हतं, शिक्का काटर, आणि त्यातली गाणी तर फार सगळी विचित्र होती। मधु पहा कसा पिसा, ललना पाणी ग्रहणा, त्यातलं एकच ओळखीचं गाणं होतं म्हणजे मंगलते प्रियधाम, भार्गव मामांची रेकॉर्ड तेव्हा रेडिओवर लागायची। तर ते वडिलांना बोलवलं, वडील म्हणले मी आता वाजवत नाही, मला त्रास होतो जागरणाचा, मी आता वाजवणं सोडले। तर मी तिकडे उभं होतो, तर साहित्य सांगितलं हा काय करतो, म्हणजे हा थोडाफार ऑर्गनवर हात टाकतो। चल म्हणलं, चल काय, मी नाटकाचं नाव कधी ऐकलं नाही, हे कसं जमणार मला, म्हणलं चल तर घरी।
मग गेलो तिथे, तर तिथे नारायण बोरस शाहूची भूमिका करायची, रजनीबाई होत्या. मग ते तू आलास का, तू सुरू दे, मग पुढचं आपण बघू. मग ते नाटक कसं कसं पार पडलं. म्हटलं मग आता याचे पुढचे प्रयोग द्या मला. मग ते रिहर्सल्स केल्या, मग ते गाणी कळली बघिताची, मग त्याचे 7-8 प्रयोग आले. तिथूनच सुरुवात झाली. आणि त्याच्या आधी असं लग्नाची बेडी बेळगल नाटक होतं, तेव्हा असंच रमेश देव त्यांचे बंधू घरी वडिलांना बोलवायला आले, तेव्हा असंच किस्सा झाला. वडील म्हणले मी काही जात नाही, ते याला घेऊन जा. आणि ते नाटक म्हणजे काय, राजा गोसावी, शरद तळवलकर यांच्या विनोदानेच ते नाटक लोक हसून हसून पोटदार व्हायचे. त्यामुळे त्या नाटकात गाणं असं एकच होतं, छाती तेजक भाला की यार बार गेला, ती पाहताच बाला कलिजा खलास झाला. असं ते गाणं एकाच दुसरंच होतं, पण गाणं नाटक विनोद होताना मी एन्जॉय केलं. पण हे शिक्काकाटाने जरा जागृत झालो की आपल्याला काहीतरी करायला पाहिजे, लोक आपण बोलवायला येतात. मग तिथून थोडी सुरुवात झाली. मग रिहर्सलला जा, रिहर्सलला बस. मग पुढे वडील पती गेले काठेवाडी नावाचं संगीत नाटक वाजवायचे. तर याच्यात गाणी अशी खास नव्हती, पण एक दत्ता भट त्यात काम करायचे वगैरे, त्या ललिता केंद्रे त्यात काम करायच्या, तर त्या गायच्या. आणि मग काही लावणी होती, भूपाळी होती, असं ते कार्यक्रम नाटकाचा होता. आणि त्याचे 30 प्रयोग मी वाजवले. आणि त्यावेळेची नाईट ऐकली तर हसून येईल सगळ्यांना, 30 रुपये नाईट मिळायची तेव्हा. तर असा एक प्रवास सुरू झाला. पण खरा प्रवास सुरू झाला 1980 साली रामदास कामतांचं होणाजी बाळा. तेव्हा ग्रॅज्युएट झालं होतं आणि बेकार होतं. मी कुठेतरी इथे अर्ज खरड, तिथे अर्ज खरड, हेच काम चालू होतं. कुठे इंटरव्ह्यूला जा, पण काही यश मिळत नव्हतं आणि बेकार होतं. म्हणजे बाकीचे मित्र सगळे नोकरी धंद्याला लागले होते. तर तेव्हा साहित्य संघात रामदास कामत तेव्हा दुबईवरून आले होते, त्यांची ट्रान्सफर झाली होती. आणि तेव्हा होणाजी बाळा संगीत नाटक साहित्य संघात निर्मिती करत होतो. आणि तेव्हा नाटक वाजवणं होतं वासुदेव चंद्रचूड. आणि मला वडील म्हणाले जा तू रिहर्सलला, त्यांना कोणतं रिहर्सलला वाजवायला माणूस पाहिजे. तर मी गेलो तिथे. भालचंद्र पेंढारकर नंतर ते गुरु झाले माझे, म्हणजे नंतर रामदास कामत त्यावेळेचे बुकिंग आर्टिस्ट, खूप अजूनही शेवटपर्यंत बुकिंग आर्टिस्टच होते. तर त्यांच्याकडे तिथे गेलो तर रिहर्सल चालू होती. अण्णा म्हणाले तू यांचा मुलगा का, हा बस. मग तिथे बसलो. म्हटलं मला काही येत नाही माहिती आहे, मग बस तू म्हणा वाजव. मग अण्णांनी शिकवायला सुरुवात केली. अण्णांनी सूर कसा द्यायचा. आता लोकांना वाटतं की वाक्य संपलं की सूर देतात, पण तसं नाही आहे. गाणाऱ्याच्या लईत सूर द्यायला लागतो. आणि करंट वाजवणं म्हणजे गायला तसंच नाही वाजवायचं, तर गवळ्याला शेखहँड करत वाजवणं. म्हणजे गवळीचा श्रीरंगा कमलाकांत गात आलं किंवा तू दिव्य स्वातंत्र्य रवी गातो, तर दिव्य स्वातंत्र्य रवी गातानाच माझी ती ओळ वाजली पाहिजे. ती अँटिसिपेशन पॉवर नंतर हळूहळू डेव्हलप झाली. तर तिथे अण्णा पेंढारकरांनी खूप शिकवलं. आणि पहिले 6 प्रयोग वासुदेव चंद्रचूड यांनी वाजवले. वासुदेव चंद्रचूड त्यावेळेचे खूप मोठे ऑर्गन वादक होते. तर ते तेव्हा मुंबईतच प्रयोग होते पहिले 6. ते दुसऱ्या अंकात गाणी झाली की तिसऱ्या अंकातली भूपाळी शेवटी असायची, तिसऱ्या अंकाची शेवटी असायची. आणि पाऊण तास तेव्हा गॅप असायचा. त्यामुळे तू तेवढी भूपाळी वाजव, मी घरी जातो म्हणे ठीक आहे म्हणे, तुम्ही अण्णांना सांगा, हरकत नाही. मग तेव्हा अण्णा म्हणे ठीक आहे, तू रिहर्सल केलं त्यामुळे तू भूपाळी वाजवली, तुला हरकत नाही. त्यामुळे 6 प्रयोग मी भूपाळीच वाजवली. आणि त्याच दरम्यान अभिषेकी बुवांचं कधीतरी कुठेतरी संगीत दिलेलं नाटक आलं. आणि ते नॅचरली त्यांना तो मोह पडला असेल की, आणि त्यांनी ते पण नाटक घेतलं आणि हे पण नाटक घेतलं होणाजी बाळा. तर ते असं झालं की त्यांच्या डेट क्लॅश झाल्या, कधीतरी कुठेतरी आणि होणाजी बाळा. तर ते 7वा प्रयोग जेव्हा दिनानाथ मंगेशकरला होता पार्ल्याला, तेव्हा मी गेलो. म्हटलं आज ठीक आहे, 2 अंक सुराला, आतल्या सुराला बसायचं, तिसऱ्या अंकात भूपाळी वाजवायची, घरी यायची. तिथे गेल्यावर अण्णा पेंढारकर दाजी काका म्हणाले आजपासून नाटक तू वाजवायचं. मला एकदम हेच झालं बाई, धक्काच बसला की आता रामदास कामतांचं नाव, थिएटर हाऊसफुल, आपल्याकडनं काही चूक व्हायला नको. पण रिहर्सल वाजवलेल्या समय थोडंसं भीती वाटलं ना, पण तरी भीती वाटली. रामदास कामतांनी एंट्री घेतली, श्रीरंगा कमलाकांताचे आधीचे पीस वाजले आणि त्यांनी गाणं सुरू केलं. टेन्शननी माझा त्यांना आवाजच ऐकू येईना. मी म्हटलं साळवी तिथे तबलजी होते. मी म्हटलं अहो साळवी, मला यांचा आवाज ऐकू येत नाही. त्यामुळे यांचा आवाज ऐकू येत नसेल तर घरी जा म्हणे. कारण त्या काळी मॉनिटर वगैरे नव्हतं. मॉनिटर आत्ता गेली 15-20 वर्षात आलेले. त्या काळी हँगिंग माईक असायचे आणि ऑर्गनला पण माईक नसायचं, त्यामुळे जोरात वाजवायला लागायचं. त्यामुळे त्याच्यातनं त्या गायकाचा आवाज ऐकणं आणि वाजवणं ही खूप वेगळी कसरत होती. आणि विशेषतः लेडीज गायक ज्या गायिका होत्या, कानोबत्रबाई, मधुवंतीबाई, रजनीबाई, यांचे लेडीज व्हॉल्यूम थोडं कमी असायचे, पण आवाजाला थ्रो होता. पण ती भीती वाटायची, यांचं ऐकूच नाही आलं तर काय वाजायचं. त्यांनी जरा चेहरा फिरवला की काही ऐकू यायचं नाही.
म्हणून सगळ्यांना सांगायचं बाबा तुम्ही चेहरा आमच्याकडेच ठेवा म्हणजे मग ते ऐकू येईल. म्हणजे अशी खरी होणारी बाळापासून खरी सुरुवात झाली. अच्छा, मला एक विचारायचं होतं, मगाशी तुम्ही भालचंद्र पेंढारकरांचा गुरु म्हणून उल्लेख केला, हो तर असे तुमचे किती गुरु झाले आणि त्यांचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? हो आणि मला एक हाही प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की आपण वादक हा शब्द वापरतो, हो पण माझं थोडंसं मत असं आहे की आधीच्या काळातली जी लोक होती ती वादक नसून ते खरं सोलोइस्टच होते. सोलोइस्टच होते. हो पण त्यांचं ते वादन कौशल्य लोकांपुढे बाजूला आलं. ठेवून हो साथ संगत करत असताना हो गायकाला मैफिल कशी रंगवता येईल त्याप्रमाणे ते साथ करत असत, त्यांचं कौशल्य बाजूला ठेवून. ठेवून. हो म्हणजे एक आता उदाहरण द्यायचं झालं तर पी मधुकर ती होते मधुकर होते, किंवा गोविंदराव होते, असे जे मोठे लोक होते. बोरकर काका होते. हा, म्हणजे हे सगळे जे लोक होते. आता पी मधुकरांची मी एक साथ ऐकली होती कुमारजींबरोबर. कुमारजींबरोबर. हो तर कुमारजी एक तान घेतल्यानंतर ती तशीच्या तशी तशी तान ते घेत होते. हो घ्यायचे. हो. अशी ही जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये साथसंगतीचं गणित असं होतं की मधुकरांना किंबहुना त्याच्याही पेक्षा क्लिष्ट तान पेटीवरनं काढता आली असती. हो स्पर्धा म्हणून. स्पर्धा म्हणून. हो पण माझं असं एक गणित होतं की आपलं वादन कौशल्य बाजूला ठेवून गायकाला गायकाला कशा पद्धतीने हँड इन हँड जाता मैफिल जाता येईल आणि तो कार्यक्रमाचा दर्जा किंवा मेन आर्टिस्ट जो कलाकृती सादर करतोय त्याचा दर्जा हा आणखी साथसंगतीमुळे उंचावेल हा कल त्या वादकांकडे होता असं मला एकूण नक्कीच ऐकल्यावरती ह्या सगळ्या लोकांचं जाणवतं. नक्कीच. तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की ही शिकवण आणि अशा पद्धतीचा वादनाचा सेन्स जो सोलोचाही असतो आणि जो अकंपनिमेंटचा असतो, हे दोन्ही सेन्स तुम्हाला मिळाले तुमच्या गुरूंकडून. तर अशा गुरूंचा आणि तुमचे जे काही पेंढारकरांसारखे जे गवय्ये होते आणि जे तुमचे गुरु झाले अशा लोकांचा तुमच्या वादनावर आणि आयुष्यावर काय परिणाम झाला? खूपच मोठा प्रश्न आहे, पण त्याची उत्तर देतो. म्हणजे जसं ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी भटकत होतो तेव्हा निर्मला मावशींकडे मी जायचो, निर्मला गोगट्यांकडे. तर त्या मला सांगायचं तू नुसतं पेटी वाजवू नको, ते पेटीतला आस आण, हे पेटीत सुराची आस आण त्याच्यामध्ये. आणि त्यांनी याचं शिक्षण सुरू केलं. ते अजूनही शिकवतातच. म्हणजे फोन केला की त्यांचा अर्धा पाऊण तास कसा जातो कळत नाही. म्हणजे जसं ग्रॅज्युएट झाल्यानंतर अर्ज सगळीकडे देत होतो आणि होनाजीबाईच्या तालमीला जात होतो. त्याच्या आधी मी निर्मला मावशींकडे, निर्मला गोगट्यांकडे वडिलांनी मला पाठवलं की तिथे तू काही राग शिक. यमन, भूप, बिहाग त्यांच्याकडे पुष्कळ भरणा होता. देवधर मास्तरांकडे चांगल्या शिकलेल्या आहेत, म्हणजे अजूनही आहेत ते शिकवतातच. त्यांच्याकडे खूप रागाचा भरणा होता, आहे अजून. त्यांनी मला खूप शिकवलं. आणि राग वाजवताना नुसतं निरेगमध्वनीचा वाजवू नकोस यमनचं, तर नीवरनं रे वाजवायचा, रेवरनं ग वाजवायचा कसा आहे त्यांनी शिकवलं. आणि नाट्यसंगीताचं शिक्षण पण साईड बाय साईड चालू होतं. तर त्यांनी स्वयंवर नाटकात खूप भूमिका केल्या. स्वयंवर, सौभद्र, संशयकल्लोळ या नाटकात त्यांनी खूप चांगल्या भूमिका केल्या. खूप त्यांनी शेकडो प्रयोग केलेत त्यांनी. आणि मैफली पण त्यांनी पुष्कळ केल्या. त्या एक एक गोष्टी सांगायच्या. त्यांनी कधी गेले नाही की रे काल कुठे गेला होतास, तर त्या म्हणायचं. मी म्हटलं अहो मला काल एकच पेला वाजवायचं होतं. मग एकच पेला, मग त्यात कोण होतं, मग अमुक, मग गाणी कशी होती, मग त्या गाणी त्या कशा म्हणत होत्या ते दाखवायच्या. ते एक प्रकारचं ते एक वेगळं शिक्षण सुरू झालं आणि ते अजूनही सुरू आहे, म्हणजे वेगळ्या प्रकारचं. आणि मग त्यांचा कल किराणा घराणा गायकीकडे वाचल्याने त्या पद्धतीचं शिक्षण तिकडे झालं. नंतर अरविंद बेळगावकर यांनी मला अग्निभुवनकडनं त्यांना मिळालेले काही राग त्यांनी मला सांगितले. प्रभात भैरव किंवा मालती बसंत किंवा आणखी ललित भैरव वगैरे असे काय काय त्यांचे जोड राग अग्निभुवननं त्यांच्या गुरुकडनं मिळाले, ते त्यांनी शिकवले. आणि त्यांनी नाटकात खूप मला सुरुवातीला सांभाळून घेतलं. मला कळतच नव्हतं नाटकात काय करायचं. मानापान नाटक त्यांनी माझं पहिल्यांदा त्यांनी माझ्याकडनं वाजून घेतलं, किंवा सुरुवातीला त्यांनी मला खूप प्रोग्राम दिले. त्यामुळे त्यांच्या वाजून काही गोष्टी कळल्या. नंतर डॉक्टर अशोक रानडे, त्यांच्याकडे किस्सा असा झाला की वासुदेव चंद्रचूड आजारी पडले आणि 3 दिवसात 40 नवीन गाणी वाजवायची होती. ते शेखर खांबेडे माझा मित्र, तो आला माझ्या ऑफिसमध्ये. चल तुला रानडे गुरुजींनी बोलूया. म्हटलं काय झालं? तर म्हणे वासुदेव चंद्रचूड आजारी पडलेत आणि 3 दिवसात 40 नवीन गाणी वाजवली, जी मी कधीच ऐकलेली नाही. मी म्हटलं अरे वेगळाच कसं शक्य आहे? म्हटलं 3 दिवसात 40 नवीन गाणी
म्हणजे काय आहे, तुला त्यांनी बोलवलं चल. आता हे सगळे वडिलांचे मित्रच होते, गिरगावात राहिले, रानडे गुरुजी बनावलेंमध्ये राहायचे वगैरे, सगळे वडिलांना ओळखत होते. त्यामुळे बोल त्याला घेऊन ये. मी गेलो तर मी तेव्हा कॅसेट रेकॉर्डर नेला होता. तर मी दबकं विचारलं, गुरुजी रेकॉर्ड करू का, आणि मला येता येता ऐकता येईल. तर त्यांनी ओरडूनच नाही म्हणून सांगितलं. नाही. नंतर त्यांनी कारण विचारलं की अरे पूर्वी ही साधनं होती का, पूर्वीचे गवई सगळं लक्षात ठेवायचे. तर आपल्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेव. त्या स्मरणशक्तीवर विश्वास ठेवून मग अरे तुला हे जड जाणारे मला माहिती आहे की हे 3 दिवसात 40 नवीन गाणी लक्षात ठेवणं मुश्किल आहे, पण तरी पण तू प्रयत्न कर. मग तिथे एक वेगळं शिक्षण सुरू झालं की रेकॉर्ड नाही करायची. किंवा त्यांनी मध्ये एकदा जागेचं नोटेशन विचारलं. मग ते म्हणाले तुला ऐकू येईल ते वाजव. म्हणलं ऐकू येईल ते वाजव असं कसं, नोटेशन सांगा ना. तर म्हणजे सांगणार नाही. तर त्यांनी त्याचं उत्तर खूप छान दिलं वेगळ्या पद्धतीने. तर म्हणे हा हात आहे, याच्यावरची स्किन आणि हाड याच्यामध्ये किती गोष्टी आहेत त्या तू समजावून घे म्हणे. तू मला हाड विचारतोयस, त्या समजल्यानंतर तू घरी जाऊन त्याचं नोटेशन करून ठेव. त्या नोटेशनच्या पलीकडे नावाचं जे गाणं असतं ते तू आधी शिकून घे. हा एक वेगळं शिक्षण तिकडे मिळालं. बरेच लोक मला सांगायचे नोटेशन करू नको. ते का करू नको याचं कारण मला रानडे गुरुजींकडनं मिळालं. आणि वडिलांनी खूप सगळ्यांना जिकडे जावं होतं तू यांचा मुलगा का बस. कित्येक नाटकाच्या तालमीला मी नुसतं जाऊन बसायचो. गौरवकुंभाची तालीम चालू आहे किंवा अमुक कधीतरी कुठेतरी तालीम चालू आहे किंवा भस्मासूर मोहिनी नवीन नाटक आलं तिकडे तालीम चालू आहे. तर मी जाऊन नुसतं बसायचं, ऐकायचं अभिषेक बुवा कसं शिकवत आहेत, काय कोण कसं शिकवतं. तर असा एक प्रवास वेगळ्या पद्धतीने सुरू झाला. आतापर्यंत साधारणपणे तुम्ही किती नाटकाचे प्रयोग वाजवले असतील? सगळ्यात जास्त प्रयोग होनाजी बाळाचे, म्हणजे रामदास कामत यांचे 350-400 वाजवले आणि बाकी मग प्रल्हाद अडफळकर, नारायण बोडस असं मिळून जवळ 450-500 प्रयोग फक्त होनाजी बाळाचे झाले. सौबोधरचे 200-250 प्रयोग झाले वेगवेगळ्या टीमचे. म्हणजे संशय कल्लोळचे तेवढेच, किंवा मानप्पांचे कमी झाले, 150 प्रयोग झाले, किंवा मंदारमालाचे 100 झाले, मदनाची मंजिरी, असे मिळून जवळजवळ 4,000 ते 4,500 प्रयोग झाले. आणि तेवढंच नाट्यसंगीताच्या मैफली, त्यात वेगवेगळ्या प्रकारचे लोक यायचे. नाटकात काम करत नव्हते पण नाट्यसंगीत गात होते. अशा अनेक लोकांच्या बरोबर वाजवून वाढलं. मुख्य म्हणजे माणिकबेन बरोबर एकदा वाजवायला मिळालं, रामभाऊन बरोबर 2दा वाजवायला मिळालं. ते एक वेगळाच अनुभव होते. किंवा धनश्री पंडितराव यांच्याबरोबर ठुमरी त्या शोभारावांच्या शिष्य होत्या, त्यांच्यावर 15-16 वर्ष वाजवलं. नंतर शोभाताईंबरोबर एक 8-10 कार्यक्रम वाजवले. यशवंतबुवांबरोबर किमान 7-8 वर्ष तरी त्यांचे क्लासिकल प्रोग्राम वाजवले. नंतर पद्माताईंबरोबर वाजवले. आणि तू जो प्रश्न विचारलास की ते जुने ऑर्गन वादक होते, गोविंदराव तो बोरकर काका किंवा त्याच्याही आधीचे केशवराव कांबळे, विष्णुपंत वष्ट, यांची साथ मला खूप आवडायची. या लोकांची वासुदेव चंद्रचूड किंवा त्याच्याही आधीचे म्हणजे हरिभाऊ देशपांडे जे गोविंद बालगंधर्वांना साथ करत असत ते. त्यांच्या काळात तर 4.5 सप्तकाचं ऑर्गन असायचं. म्हणजे दोन्ही हाताने ते ऑर्गन वाजवायचे. म्हणजे आणि कपलर होतं, म्हणजे या हाताने वाजवलं की हे सप्तक ऑटोमॅटिक वाजवायचं, ह्या हाताने वाजवलं की ऑटोमॅटिक वाजवायचं. तेवढी हवा पायाने द्यायची. म्हणजे बालगंधर्वांच्या संगीत नाटकाला 2 ऑर्गन वादक असायचे. कारण आम्ही जो ऑर्गन वाजवतो ते 2 विंगमध्ये असायचे आणि बाहेर तो 5 सप्तकाचा ऑर्गन. त्याच्यातनं त्यांचा किंवा दिनाथरावांचा आवाज बाहेर जायचा असं लोक सांगतात जुने. म्हणजे काय त्यांच्या आवाजाची फेक आणि काय असेल ते. आवाजाची फेक तर होतीच, पण मला तुम्हाला अनेक सांगायचं असं की आपला आवाज हा प्रेक्षकातल्या शेवटच्या व्यक्तीला सुद्धा ऐकायला जावा या हिशोबाने त्यांचं प्रोजेक्शन होतं. आणि ते वेगळंच होतं म्हणजे काम तेव्हा. आता म्हणजे लोक साध्या नाटकात काम करताना सुद्धा लेपल माईक ठेवून काम करतात. म्हणजे त्याला आता ती काळाचा महिमा असेल, त्याला काही आपण काही हे करू शकत नाही. आणि तू जो प्रश्न विचारला की जुने ऑर्गन वादक सोलो वाजवायचे का, तर हो, आता बोरकर काकांनी अनेक सोलो वाजवलेत, गोविंदरावांनी अनेक सोलो वाजवलेत, हे विष्णुपंत वष्टांनी वाजवलेत, किंवा हरिभाऊ देशपांड्यांचं मी ऑर्गन सोलोची कॅसेट ऐकली आहे. तर ती कॅसेट ऐकताना जवळजवळ बालगंधर्वच गात आहेत असं ते वाटायचं. आणि या सगळ्यांच्या साथीचा परिणाम किंवा सोलो वाजवण्याचा परिणाम माझ्यावर थोडं झालेला आहे. आणि दुसरं गोविंदरावांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आता समजा ते परवशता गाणं वाजवत असतील तर मातृभूमी ज्याची त्याला असं म्हटल्यानंतर मातृ त्यातला तो त्र सुद्धा वाजायचा त्याचा, ते वाजून दाखवायचे. म्हणजे
थोडक्यात थोडंसं शब्दप्रधान शब्दप्रधान. हो, वादन त्यांचं हो. असायचं ही त्यांची. त्यांना बोरकर काकांना या सगळ्यांना सगळी नाटकं शब्दासकट सगळी पाठ होती. मला एकदा आठवतं, बोरकर काका रिहर्सलला आले होते, मी ययाती देवानीचं रिहर्सल वाजवत होतं, ते बाजूला बसले होते आणि काका बसा ना, नाही तू वाजव म्हणे. ते एक वाक्य होतं असं की प्रेमवर्धांच्या आधीचं वाक्य. तर ते आर्टिस्ट चुकला, त्याने सांगितलं. तेव्हा त्यांना नाटक सोडून बरीच वर्ष झाली होती, किमान 8-10 वर्ष झाली होती ययाती देवानी नाटक वाजून, किंवा नाटक व्यवसाय सोडून त्यांना 8-10 वर्ष झाली होती. पण त्यांनी त्या गायकाला बरोबर सांगितलं की हे वाक्य नाही आहे, हे वाक्य आहे. म्हणजे या लोकांनी इतकं निष्ठेने संगीत नाटकं बाजूली, संगीत नाटकाचा अभ्यास केलेला आहे आणि म्हणून त्यांच्या हातातनं शब्द आणि आउटलाईन खूप छान वाजायचे आणि त्या गवळ्याची गायकी ते वाजवू शकत होते, पेटीवर असो किंवा ऑर्गनवर. पेटीवर असो किंवा ऑर्गनवर असो. आणि मुख्य गोविंदरावांच्या आणि इतर वादकांच्या वादनामध्ये परिणाम असा होता की, फरक असा होता की बाकीचे ऑर्गनवादक गात असताना जस्ट फॉलो करायचे, गोविंदराव कसं करायचे, गात असताना तीच वाजवायची आणि सोडल्यानंतर पण तेवढंच वाजवायचे. हा त्यांचा मोठेपणा तो माझ्या लक्षात राहिला. बोरकर काकांचं कसं होतं, बोरकर काका लक्षात ठेवायचे सगळं मॅटर वगैरे गात असताना, आणि सोडलं की मग सगळं व्यवस्थित वाजायचे. हा दोघांच्यातला फरक. किंवा विष्णुपंत वष्ट, वासुदेव चंद्रचूड. वासुदेव चंद्रचूड हे नोटेशन करण्यात खूप हुशार होते, ऑन द स्पॉट ते नोटेशन करून वाजवायचे, त्यांचं नोटेशन खूप चांगलं होतं. असे अनेक ऑर्गन वादक बघितले. माझ्या वडिलांना मी ऑर्गन वाजवताना बघितलं. त्यांचा भरणा खूप असायचा, डावा हात लेफ्ट हात त्यांचा स्ट्रॉंग होता. आजकाल जे ऑर्गन वाजवतात त्यांचा लेफ्ट हात वीक असतो, ते लेफ्ट हात वापरतच नाहीत, उजव्यात वाजवून डाव्यात आणि नुसतं सपोर्ट देतात. तर माझ्या वडिलांना सांगितलं की माझे वडील भालचंद्र पेंढारकर आणि वालावलकरांचा पण मी ऑर्गन ऐकलेला आहे, खूप छान वाजवायचे ते. भीमसेन जोशींच्या संतवाणीने त्यांचा मी ऑर्गन वाजला. ह्या तिघांच्या भिन्न मत व प्रवृत्तीच्या लोकांच्या मते केशवराव कांबळे नावाचा सगळ्यात मोठा ऑर्गन वादक. आता त्यांचं कुठेच रेकॉर्डिंग नाही, त्या काळात प्रथाच नव्हती, पण केशवराव कांबळेसारखा ऑर्गन वादक झाला नाही असं त्या तिघांचं मत होतं. मला एक विचारायचं होतं की त्या काळात तुम्ही अनेक नाटकात कामं करणाऱ्या गवय्यांबरोबर वाजवलं, पण शास्त्रीय संगीताच्या मैफिली ज्या लोकांनी केल्या तसे मोठमोठे त्या काळात कॉन्फरन्सेस व्हायचे, कार्यक्रम व्हायचे. सो तशा, जसं आता तुम्ही माझ्या गुरूंचं म्हणजे पंडित यशवंत जोशींचं नाव सांगितलं, तसं बैठकीचे जे क्लासिकल गाणारे होते तसे, किंवा शोभाताईंसारखे ज्यांनी, तसे कुठल्या कुठल्या कलाकारांसोबत तुम्ही वाजवलं? शोभाताईंबरोबर काही वाजवलं, आज यशवंतबरोबर वाजवलं, अस्लम खासाब म्हणून होते त्यांच्याबरोबर वाजवलं. नंतर मग आरती अंकलीकर, अश्विनी भिडे देशपांडे, किंवा आणखीन पद्माताई दळवलकर यांच्याबरोबर वाजवलं. अशा आर्टिस्ट बरेच वाजवले गेले. किंवा मीना फातर्पेकर पुण्याच्या, हिराबाईंच्या नात, त्यांच्याबरोबर वाजवलं. बरेच जास्त मी नाट्यसंगीतवाल्यांच्या क्लासिकल बैठकी वाजवल्या. नारायण बोडो, शरद जांभेकर, रामदास कामत यांच्या इतर बैठकीचे कार्यक्रम पण वाजवले, पुष्कळ वाजवले. म्हणजे अच्छा, मला एक सांगा की अशोक रानडेंकडनं तुम्हाला काय काय मिळालं? म्हणजे त्यांच्या कार्यक्रमांना तर तुम्ही साथ केली होती, पण त्यांना पण तुम्ही गुरुस्थानी म्हणतो. सो त्यांच्याकडनं तुम्हाला काय मिळालं? बंदिशी मिळाल्या काय, म्हणजे नेमकं? त्यांच्याकडनं बंदिशी पण मिळाली, पण दृष्टी खूप चांगली मिळाली. म्हणजे असं की ते म्हणायचे की तुम्हाला येतं ते संगीत आणि बाहेर चाललेले संगीत याची कंपॅरिझन करून ऐकू नका. तो गवई काय सांगतोय ते ऐका आणि ते तुम्ही आत्मसात करायचा प्रयत्न करा. आणि रोज गातो त्याचं गाणं चांगलंच असतं म्हणे, त्याशिवाय लोक त्यांच्या गाण्याला गर्दी करत नाहीत. आणि ते म्हणे, ते जसं म्हणायचे मैला मैलावर जशी मराठी भाषा बदलते तसं गाणं सुद्धा हे प्रदेशानुसार बदलत जातं, त्याचाही तुम्ही अभ्यास केला पाहिजे असं त्यांचं. आणि विजन खूप वेगळी बदलली त्यांच्यामुळे. आम्हाला बैठकीची लावणी थोडीफार कळली. नंतर त्यांनी देवगाणी नावाचा प्रकल्प केला, शास्त्रीय चिजांचा प्रकल्प केला, खूप वेगवेगळ्या बंदिशी मिळाल्या, वेगवेगळ्या तालातल्या काही बंदिशी मिळाल्या. अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या मिळाल्या. खूप विजन, मुख्य पहिली गोष्ट म्हणजे विजन खूप वेगळी झाली. संगीत कले किंवा आणखीन अन्य गोष्टींकडे बघायची माझी दृष्टी खूप बदलली. म्हणजे आम्ही सगळे ज्या ग्रुपमध्ये जेव्हा होतो त्या सगळ्यांची विजन खूप बदलली. मला सांगा की त्यांनी तुम्हाला असे कुठल्या, जसं तुम्ही म्हटलं की
जोड रागांची माहिती तुम्हाला अरविंद बिळगाव. अरविंद बिळगावकरांनी दिली वगैरे, तर तसं ह्यांच्याकडनं तुम्हाला काही तशा पद्धतीचं काही बंदिशींचं किंवा असं काही तुम्हाला त्यांनी? ते सूरज बापट किंवा केदार बोडसांना शिकवायचे, तर शिकवताना मी जाऊन बसायचो. मग ते सांगायचे हे पण तू बघून ठेव असं. ते आता तोडीचा त्याने एक झपताल मला दिला होता, खूप छान झपताल आहे, म्हणजे आपला कधी विषय झाला नाही पण खूप छान झपताल. 2 झपताल तोडीचे मला त्यांच्याकडनं मिळाले. आणि धीना धीना या लयीतला तो सादरा हां, अशा काही काही त्यांनी अनेक बंदिश, पूर्वा कल्याणमधली एक सुंदर बंदिश मिळाली. असं त्यांच्याकडे तुमचं हे झालं. मला एक तुम्हाला विचारावं असं वाटतंय की नाट्यसंगीताच्या क्षेत्रात असो किंवा संगीत रंगभूमीच्या क्षेत्रात असो, 2 व्यक्ती यांनी खूप मोठं योगदान आहे. एक म्हणजे बालगंधर्व आणि दुसरं मास्टर दीनानाथ. तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे की तुम्हाला बालगंधर्वांची गायकी कुठे शिकायला मिळाली आणि दुसरं मास्टर दीनानाथांची गायकी तुम्हाला कशी शिकायला मिळाली किंवा तुम्ही वाजवली त्या काळामध्ये, आणि त्याच्यामधलं तुम्हाला जे काय म्हणतात त्याला जो फरक आहे, फरक म्हणजे कसा विचारतोय मी की गायकीतला आणि स्वर लगावाचा फरक, परम्युटेशन कॉम्बिनेशन किंवा त्यांचं मटेरियल हा एक फार वेगळा निराळा भाग आहे, पण स्वर लगावाचा फरक आणि काय म्हणतात त्याला त्यांच्या शैलीतला फरक हा तुम्हाला तुमच्या वादनामध्ये 1-2दा मी ऐकलं होतं की तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये बालगंधर्वांची पण गाणी वाजवली होती आणि दीनानाथांची पण वाजवली होती. तर ह्या शैलीतला तुम्ही फरक काय सांगू शकाल? आणि दुसरं, तुम्हाला हे पूर्वी कुठल्या सिनियर अशा व्यक्तींबरोबर वाजवण्याची अशी संधी आली होती का, बालगंधर्वांची सुद्धा आणि मास्टर दीनानाथांची सुद्धा? बालगंधर्वांची शैली म्हणजे मी स्वयंवर नाटक वाजवलं तेव्हा निर्मला मावशींकडनं काही पदं त्यांची खूप ऐकत होतं, पदं त्यांची किंवा रजनीबाईंची. हे या दोघींनी किंवा सुमतीबाई टिकेकर यांनी कृष्णराव चोंडकर बालगंधर्वांच्या कंपनीत जे काम करत होते त्यांच्याकडनं त्यांनी प्रॉपर शिक्षण घेतलं आणि मग त्यांनी ती पदं सादर केली. त्यामुळे त्यांच्याबरोबर वाजवून बालगंधर्व गायकीचा थोडाफार अभ्यास झाला. पण दीनानाथरावांच्या गायकीचा अभ्यास हा तुझ्यामुळेच झाला आहे, म्हणजे खरं सांगायचं तर. कारण त्यावेळेला दीनानाथरावांची गायकी म्हणजे लोक असं समजत होते की 2 रिषभ लावले किंवा 2 निषाद लावले किंवा 2 दैवत लावले म्हणजे दीनानाथरावांची गायकी झाली, असं नव्हतं ते. हे तुझ्याबरोबर वाजवायला लागल्यानंतर मला कळलं. आणि तुझ्याबरोबर जे पहिल्यांदा वाजवलं तर मी म्हटलं हा काय गाणार, युवती मना गाणार. ठीक आहे, मी युवती मना बरेच लोकांचं वाजवलं आहे, पण नंतर कळलं की तुझी आउटलाईनसुद्धा मी धड वाजवू शकलो नाही, फ्रँकली स्पीकिंग. आणि नंतर मग त्या दृष्टीने वेगळा अभ्यास सुरू झाला की हा गातोय ते वेगळे, जरी सुरावट सेम असली तरी आपल्याला वाजवायचं वेगळ्या पद्धतीने. युवती म्हणा किंवा चंद्रिका हिजवणं किंवा दिव्य स्वातंत्र्य रवी बाकीच्या लोक गातात ते सगळं गोलगोल गोलगोल आणि काय वेगळंच वेगळं. ते काय वाईट गातात असं माझं म्हणणं नाही, ते त्यांच्या पद्धतीने गातात. पण तू गातोस ते असं वाटतं की दीनानाथरावच गातात किंवा तुझ्या तोंडावर बोलतो म्हणून नाही, पण ते स्वर लगाव, ते स्वर लगावाची पद्धत आणि हे शब्दात सांगता येणार नाही, हे थोडंसं वाजवून दाखवू शकतो खरं सांगायचं तर. नाही, आपण ऐकणारच आहोत. हां, आणि हे शब्दात सांगता येणार नाही. बालगंधर्वांचं कसं होतं किंवा दीनानाथ आणि अभिषेकींचा एक वेगळा रंग आला, त्यामुळे नाट्यसंगीतामध्ये तो एक वेगळा आला. संगीत रंगभूमीला पुनर्जीवन देणारे अभिषेकी बुवा आहेत. हो, प्रश्न. आणि मला एक विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही अनेक सिनियर कलाकारांबरोबर वाजवलं, तर जसं आता तुम्ही म्हणलात की आता अनंत दामले असतील, मास्टर दामले किंवा असे सिनियर लोक, तर ते लोक तुमचं वादन झाल्यानंतर तुम्हाला सजेशन्स तर देत असतील ना? हो, निश्चित. सजेशन म्हणजे अरे हे असं वाजवायला पाहिजे, हो, हे ह्याच्यामध्ये हे बदल कर. तर असे सजेशन्स कुठल्या कुठल्या दिग्गज गायकांनी तुम्हाला त्यांचं वादन झाल्यानंतर दिलं होतं? कारण हा विचारायचा प्रश्न अशासाठी आहे कारण ते सजेशन्स काय होते, ते सुझाव काय होते हे जर आम्हाला समजलं तर ते आम्हाला गाण्यात सुद्धा त्याचा उपयोग करता येईल आणि वाजवणाऱ्या लोकांना जे आत्ता पुढचे ऑर्गन आणि पेटी वाजवतात त्यांनाही त्याचा वापर होईल. पण सजेशन्स म्हणजे कसं की माझं गाणं ऐकल्यानंतर तिथे जे तुम्ही रिप्रोड्यूस करता त्या संदर्भातलं विचारतो. आता मास्टर दामले, आनंद दामले त्यांच्याबरोबर जेव्हा सुवर्ण तुला नाटक वाजवायला लागलो
तेव्हा 4-5 प्रयोग झाल्यानंतर त्यांनी मला आत बोलवलं. मला म्हणे सजेशन देऊ का? म्हटलं द्या ना तुम्हाला. तू राग नाही ना मग दादा तुमचा, त्यांना आम्ही दादा म्हणायचो. मग दादा तुमचा आम्हाला कधीच राग येणार नाही, तुम्ही सांगा. तर म्हणजे तुझ्या डाव्या हाताची करंगळी षड्जावर टिकत नाही. कुठलाही षड्ज असो गाणाऱ्याचा, डाव्या हाताची करंगळी षड्जावर टिकली, हा अंगठा दुसऱ्या षड्जावर आणि हे मधलं बोट पंचमावर. त्यामुळे ऑर्गनचा भरणा मिळतो. हे मला म्हणजे खरं म्हणजे कुठल्या तरी ऑर्गन वादकांनी सांगायला पाहिजे होतं, पण ते त्यांनी सांगितलं. आणि दुसरं त्यांनी साथसंगत म्हणजे काय आणि गोविंदराव श्रेष्ठ काय हे त्यांनी 2 वाक्यात सांगितलं होतं. म्हणजे गवयाने गळ्यातनं आवाज काढला किंवा गायिकेनी तर त्याच्याशी मिळता जुळता आवाज पेटीवाल्यांनी पेटीतनं काढायचा असतो. आणि तुमच्या सगळ्यात हे गोविंदराव लवकर काम करतात म्हणून ते आम्हाला जवळचे. हे साथसंगतीचं सोपं आणि कठीण असं विश्लेषण त्यांनी 2 वाक्यात मला सांगितलं. मला ह्याच्यात एक ॲड करावं असं वाटतंय की जेव्हा कुमारजींबरोबर सुद्धा गोविंदराव वाजवायचे हो तेव्हा षड्ज सुद्धा ते द्यायचे पेटीवर द्यायचे. तेव्हा सुद्धा षड्जाचा व्हॉल्यूम हो हा कुमारजींच्या आवाजाला उचलून धरेल असाच होता. तो एक टोटल वेगळा विषय. तर जेव्हा या लोकांची साथ ऐकायचो तेव्हा विष्णुपंत वष्ट जोरकस वाजवायचे, बोरकर काका थोडं माइल्ड वाजवायचे. त्यांची ती इव्हन बोरकर गुरुजींचं मला सांगावंसं वाटतं की बोरकर गुरुजी सुद्धा साथसंगतीत नंतर हे जे मी नोटीस केलं ते असं होतं की ते नंतर साथसंगत असं करायचे की आधी गायकाची तान ते ऐकायचे आणि मग वाजवायचे, ऐकून मग ते रिप्रोड्यूस करायचे. मी बोललो ना मगाशी बोललो ना मी, पण बोरकर काकांचा सॉफ्टनेस खूप चांगला होता. म्हणजे ते वाजवताना असं वाटायचं हा काय छान चाललंय असं. पण तू म्हणालास ते की आधी ऐकायचं आणि मग वाजवायचं. विष्णुपंत वष्ट जोरात वाजवायचे. ते असं वाटायचं की काय काय वेळा तो लेडीज व्हॉल्यूमला थोडंसं ते लाऊड वाटायचं ते. पण गोविंदराव कसं करायचे, एखादे कानोपत्र गायला आलं तर त्यांना पोषक असा आवाज तो जे कुमारांचं म्हणाले ते, आणि प्लस त्यांचा आवाज बाहेर गेला. हे मी स्वतः ऐकलंय आणि मी अनुभवलंय हो की बोरकर गुरुजींनी माझ्याबरोबर सुद्धा खूपदा साथ केली आहे. हो तर त्या अनुभवावरनं मी सांगितलं. आणि गोविंदराव काय करायचे की आता रामभाऊ मराठे गाणार आहेत किंवा अण्णा पेंढारकर गाणार आहेत, तर त्यांना हवा असलेला व्हॉल्यूम पण लोकांना त्यांचा आवाज ऐकू गेला पाहिजे. असे वेगवेगळ्या गवयांना आवश्यक असलेला व्हॉल्यूमच वाजवायची पाहिजे. आणि हे मला खूप त्यांच्याकडनं शिकायला मिळालं की व्हॉल्यूम कसा द्यायचा. आणि याचं प्रात्यक्षिक मला म्हणजे करायला मिळालं. म्हणजे एकदा नाशिकला नाट्यसंगीत होतं, रामदास कामत होते, एक लेडीज गायिका होत्या, आणखी एक नवीन नवोदित गायक होता. तर रामदास कामत माझं वादन विंगमध्ये ऐकत उभे. मला म्हणाले तुमचं नेहमीसारखा फोर्स येत नाही मला म्हणाले. म्हटलं बुवा तुम्ही बसल्यानंतर सांगा, मला नाही आलं तर मी ऑर्गन सोडून देईन. पण असं का म्हटलं, म्हणलं तुम्ही सांगा. नंतर मग ते गायला बसले आणि त्यांनी सुरू केलं. तर त्यांना आवश्यक असलेला फोर्स मिळाला. त्यांनी असं तिकडनंच खूण केले छान. नंतर त्यांनी मला प्रश्न विचारला असं का होतं, तर म्हणे हे टेक्निक आहे. म्हटलं एखादी लेडीज गायिका गात असताना मी तुम्हाला जेवढा व्हॉल्यूम देतो तेवढंच त्यांना देऊन चालणार नाही, ते मारक ठरेल ते. म्हणून मग त्यांना थोडा कमी व्हॉल्यूम दिला आणि तुम्हाला जास्त, कारण तुमचा आवाज ब्रॉड आहे. जसं तुझ्या बाबतीत करायला लागतं, आम्हाला ताकदीने वाजवायला लागतं, म्हणजे एक्झॅक्ट वाजवायला लागतं, प्लस फोर्स द्यायला लागतो. तुझा जसा आवाज तापत जातो तसं तेव्हा आम्हाला खूप मोठ्याने वाजवायला लागतं. नाही तर तू लगेच बघतोस काय चाललंय. म्हणजे हा एक वेगळा विषय, व्हॉल्यूम किती द्यावा गायकाने. तर हा व्हॉल्यूमचा सध्या अभाव आहे. नवीन गायक माईकचा वापर करून माईकला असं ते तेवढाच व्हॉल्यूम देतं आणि माईकवाल्यांनी सांगतात वाढवा. तसं नसतं ते. आम्ही माईकच्या आधीच ते व्हॉल्यूम गायकावरून पोचवल्याची व्यवस्था करतो. म्हणून तुला जेव्हा माझा व्हॉल्यूम कमी वाटतो तेव्हा तू नुसतं खूण करतोस मला की व्हॉल्यूम वाढवा, तेव्हा तू माईकवरनं मॉनिटरचा हे करत नसतोस. तुला ते आधीच ऐकू आलेलं असतं. हा विषय मला गोविंदरावने शिकवला. वालावलकरांनी काही गोष्टी सांगितल्या. वालावलकर म्हणाले प्रत्येक वेळेला फॉलो करायचं नसतं, प्रत्येक वेळेला फॉलो केलं तरी स्टेनोग्राफी होते म्हणे. स्टेनोग्राफी होते आणि नंतर ना त्याचं महत्व कमी होतं. जे गोविंदरावांची बाबतीत हे काय वाजवतात, अरे पण ते सुद्धा किती कठीण आहे बघा. एक्झॅक्ट वाजवणं रामभाऊंचं किंवा आणखीन कोणाचं एक्झॅक्ट वाजवणं कठीण आहे. पण वालावलकर म्हणे दरवेळेला एक्झॅक्ट वाजवायचं नसतं, काही वेळेला नुसतं भरणा दिला तरी काम भागतं. हा पॉईंट त्यांनी माझ्या मनात रुजवला. आणि गोविंदराव पण करायचे, पण त्यांचा जास्त कल एक्झॅक्ट वाजवण्याकडे असायचा. मला अनेक प्रश्न विचारायचा आहे की पेटीचा रियाज वेगळा असतो, ऑर्गनचा रियाज वेगळा असतो, ऑर्गनच्या कीज वेगळ्या असतात, मोठ्या असतात कीज, मोठ्या असतात आणि त्याला
प्रेशर प्रेशर वेगळं असतं, आपल्या डोक्यामध्ये गाणं असतं तर ते रिप्रोड्यूस तसं पेटीवर करणं वेगळं असतं, ऑर्गनवर करणं वेगळं असतं. तर ऑर्गनचा रियाज तुम्ही कसा केला? आणि ते मी प्रात्यक्षिक करून दाखवीन, पण आत्ता तोंडाने सांगतो की 10 बोटं आहेत ना, तर पहिल्यांदा एकेका बोटाने मी त्या रागाचे आरो वाजवतो, नंतर 2 बोटाच्या कॉम्बिनेशनने वाजवतो, 3 बोटांच्या कॉम्बिनेशनने वाजवतो, 4 बोटाच्या कॉम्बिनेशनने वाजवतो. म्हणजे एका बोटाची 5 होतात कॉम्बिनेशन, या बोटाची 5 म्हणजे 10 होतात, 2 बोटाची 10 होतात, 3 बोटाची 10 कॉम्बिनेशन्स होतात, 4 बोटाची 5 होतात, आणि 5 बोटांनी पण मी आरो वाजवायचा प्रयत्न, किंवा गाणं एखादं गाणं घेतलं तर ते पण मी या कॉम्बिनेशननी म्हणजे जवळजवळ 30 ते 35 कॉम्बिनेशननी मी एक गाणं वाजवतो घरी प्रॅक्टिस करताना. त्यामुळे कुठलंही बोट कुठेही पडलं तरी प्रेशर सारखंच पडतं. आणि मला एक तुम्हाला विचारायचं आहे, आता समजा एखादा कलाकार हा रायटी असेल, उजव्या हाताने वाजवतो असं असेल, तर त्याला ऑर्गन वाजवताना डावा हात हा त्याला काम करावं लागणार. हो. किंवा एखादा आर्टिस्ट हा डावरा असेल तर त्याला उजव्या हातावर काम करायला लागतं. सो अशा एकूण परिस्थितीमध्ये मला सांगा की डाव्या हाताचं किंवा उजव्या हाताचं, म्हणजे मी जर डावरा असेल तर माझा उजवा हात मला करायला पाहिजे, आणि मी जर उजवा असेल तर डावा, तर तशा पद्धतीने विपरीत असलेला जो हात आहे तो स्ट्रेंथन करण्यासाठी, स्ट्रेंथन म्हणजे कसं, वादनामध्ये तेवढंच कौशल्यात उजव्या एवढं डाव्याचं दोन्ही हातांचं आलं पाहिजे. हो. तर त्यासाठीचा रियाज काय? ते सांगितलं नाही, दोन्ही हाताने या बोटाने आणि हे बोट हे मुश्किल जातं, किंवा हे बोट आणि हे बोट जमू शकतं कारण दोन्ही अंगठे आहेत, पण हे बोट आणि हे बोट, किंवा ही 2 बोटं आणि ही 2 बोटं, किंवा ही 3 बोटं आणि ही 3 बोटं, असं कॉम्बिनेशन करत प्रॅक्टिस करायची असते. ओके. आणि गोविंदराव आणि माझे वडील यांचं याविषयी एकमत झालं की निदान गाण्याची आउटलाईन दोन्ही हाताने वाजली पाहिजे. ताना बिना ठीक आहे, मध्ये प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार, आणि लेफ्ट हात हा स्ट्रॉंगच पाहिजे, त्याशिवाय खर्च वाजणार कसा? खर्च नाही वाजलं तर गळ्याला सपोर्ट कसा मिळणार? भरणा नाही मिळणार. तू षड्ज लावला तर नुसता मी असं दिलं आणि हे केलं तर मरणार नाही. डाव्यात आणि षड्ज पंचम आणि हे हा षड्ज, हे षड्ज आणि हा पंचम, हे असं मिळालंच पाहिजे. आता मी तुला नंतर मी प्रॅक्टिकल करून दाखवेन, पण हे वेगवेगळ्या फिंगर सिस्टमने अजून मी प्रॅक्टिस करतो. किंवा तुझ्यावर वाजवायचे असलं की पांडिचारमध्ये तू काय काय गाणी म्हणणार, त्याच्यात त्या रागाचे आरो मी त्या घरी पिसून आलेलो असतो. कारण हरकती काय वाजवता येत नाही का, तू कुठल्या वेळेला काय घेशील भयानक असतं ते. म्हणजे कुठल्याही आर्टिस्टचं असं सांगता येत नाही ना कुठली हरकत कधी घेणार, काय असं ते फिल्म म्युझिकसारखं सेट नसतं. ते गवळ्याला वाटेल तेव्हा तो ती हरकत घेतो आणि वाजवायला सुरुवात करतो. त्यामुळे त्यावेळेला त्याचे राग आपल्याला थोडेसे तयार पाहिजेत, जोड राग म्हणा किंवा अमुक तमुक, आणि जे तयार असतील तिकडे पंचायत होते. असं आहे. आणि तुम्ही पेटीचा रियाज जो काय केला तो कसा केला? पेटीचा रियाज म्हणजे आस असली पाहिजे. निरे गम धनिसा नाही होत्या, निरे गम धनिसा सा रे द प म ग रे सा, एक एक कण आली पाहिजेत. आणि त्याचा ऑर्गन वाजवणं उपयोग पडतो की उजवा हात आसानी जातो आणि डावा स्ट्रोकने जातो. हे मला टेक्निक पुण्याचे संजय देशपांडे यांनी सांगितलं की उजव्या हाताने तू त्याची प्रॅक्टिस कर गमकेची, आणि डावा हात थोडासा लेट टाकल्याने शब्द वाजल्याचं फिलिंग येतं. तू ते मगाशी म्हणालच ना, परवशदा पाश देवी ज्याचा, मातृभूमी ज्याची ज्याचा, हे वेगळं उजव्या हाताने वाजवायची गरज वाटत नाही. डावा हात लेट टाकला की ऑटोमॅटिक तो शब्द वाजवायचं फील येतं. हे मला पुण्याचे संजय देशपांडे यांनी सांगितलं आणि ते मी थोडंसं फॉलो केलं. आता अनेक गोष्टी आहेत, ते एका जन्मात काही पुरवणार नाहीत, पण ते लक्षात आहे कोणाकोणावर कसं वाजवायचं. अण्णा पेंढारकर जेव्हा घोणाची बाळा शिकवायची, मला भुपाळी वाजवणं तू फॉलो करू नकोस. फॉलो करायच्या ऐवजी तू नुसतं आहास देत जा, असेनी तू सगळी भुपाळी वाजव. गणेश श्यामसुंदरा त्या नाटकात ती भुपाळी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की आस म्हणजे त्याचा ॲम्बियन्स क्रिएट करायला पाहिजे. आस म्हणजे त्या ॲम्बियन्स क्रिएट करण्यासाठीचा केला गेलेला वापर म्हणजे ती आस. आणि नुसतं साप देताना साप असं द्यायला पाहिजे. साप असं पटकन नाही द्यायचं.
पंचावन्न जर कडवं सुरू होत असेल सायंकाळी तर साप नाही साप असं ते द्यायला पाहिजे. त्या अण्णांनी काही गोष्टी शिकवल्या, वारालकरांनी काही गोष्टी बघून मी त्यांचं शिकलो, निर्मला मावशीने शिकवल्या. हे काय म्हणे फरफर वाजवते पिढी टायपिंग केल्यासारखं नाही वाजवायचे. रे गम आणि ते सगळ्या रागात मी ते चंद्रवंश असेल, मालकवंश असेल, बिहाग असेल, म्हणजे थोडं गमक पाहिजे आणि ते ऑटोमॅटिक. पण तू जे म्हणतोस ना की तू या डाव्याला सपोर्ट देणे आणि वाजव आणि ते वेगळं वाजतं, ते त्यामुळे वेगळं वाजतं आणि बाकीच्यांचं वाजत नाही. बाकीच्यांचं फक्त काही वेळ नजाकत वाजते, काही वेळेला नुसतं पेटी वाजल्यासारखं वाजतं. बरोबर. त्यामुळे हे उजव्यात आणि गमकेची प्रॅक्टिस झालीच पाहिजे आणि डाव्यात आणि स्ट्रोक्सची प्रॅक्टिस झाली पाहिजे. स्ट्रोक्स म्हणजे ते दोन्ही मिळून ऑर्गन छान वाजतो. मला एक तुम्हाला विचारायचं आहे, माझ्याही आयुष्यामध्ये किंवा कुठल्याही कलाकाराच्या आयुष्यामध्ये कार्यक्रमाच्या वेळेला किंवा कार्यक्रम ऐकायला गेलेल्या वेळेला असे खूप गमतीशीर किस्से घडत असतात. तर असं तुमच्या आयुष्यात आठवणीत राहणारे असे गमतीशीर किस्से 1, 2, 3 सांगू शकता का तुम्ही? हो सांगेन मी. एकदा शिवाजी मंदिरला मंदारमालाचा प्रयोग होता. नारायण बोडस काम करत होते. नारायण बोडस, मधुवंतीबाई दांडेकर वगैरे असे. आणि मी ते नाटक बघायला गेलो की आपण एकदा बघून ठेवूयात, पुढे कधी वाजवायची वेळ आली तर वाजवू. आणि मी पहिल्या रांगेत तिकीट काढून बसलो होतो. तेव्हा 20 रुपये तिकीट होतं, काय ते 20 का 22 रुपये. आणि बसलो होतो तेव्हा 3:30चे प्रयोग असायचा दुपारचा 8-2. दुपारी नाटकं व्हायची. आता नाटकंच होत नाहीत, पण तेव्हा मंगळवार बुधवार असे दुपारी नाटकं असायची. तर मी आपलं गेलो. 3:30चा प्रयोग होता. 3:30 झाले, 3:35 झाले, 3:40 झाले, प्रयोग काही सुरू होईना. तर त्या कंपनीचे मॅनेजर दादा महाजन होते, ते बाहेर आले. मला बघितल्यावर म्हणाले तुम्ही इथे काय करताय? म्हटलं मी नाटक बघायला आलो. वाजवायला बसा. अहो म्हटलं काय बोलता का तुम्ही? अहो म्हणे आमच्या ऑर्गनवादक नेहमीचे होते, त्यांना काहीतरी अडचण आली तर मी ऐकायला सांगितलं की मी येऊ शकत नाही. त्यामुळे आतमध्ये गडबड चालली होती, आता कोणी वाजवतं, तर मी सूर देऊ शकतो, मी तेवढं करायला बाहेर आलो. आणि तुम्हाला बघितलं म्हटलं तुम्हीच वाजवत बसला. अहो म्हटलं मला त्यावेळेला फक्त मंदारमाला नाटकाची फक्त फेमस गाणी माहिती होती. जयशंकरा, जयस्तुते, तारीला हात उजवे. पण प्रसाद सावकारच्या भूमिकेचे काम करायचे मदन गोपाल, त्या भूमिकेची गाणी मला माहीत नव्हती त्यावेळेला, कारण त्याच्या रेकॉर्ड्स आलेले नव्हते ना. आणि त्यावेळेला प्रघात असा होता रेडिओ स्टेशनवर की मराठी गाण्याचेच रेकॉर्ड्स निघायच्या, हिंदी भाषिकांच्या रेकॉर्ड्स न निघाल्यामुळे त्या वागायच्याच नाहीत. तर मी म्हटलं आधी आतमध्ये येतो, सगळ्यांना भेटतो आणि सूर विचारतो. पण नाटकात कुठल्या वाक्यानंतर कुठे सूर यावा याचंही माहीत नव्हतं तेव्हा मला, म्हणजे त्या नाटकाचं तरी माहीत नव्हतं. मग आतमध्ये गेलो. नारायण बोडस तू आलास का? हा बरं. म्हटलं अरे वाक्य सांगायला कोणतरी बाजूला बसवा, मग मी वाजवेन. निदान पहिल्या अंकात तरी वाजवेन. पहिल्या अंकात त्या मदन गोपालची एंट्री नाही आहे. पहिल्या अंकात जयशंकरा, जयस्तुते वगैरे, सोहम मरड मरू बाजी ही गाणी तेव्हा माहिती झाली होती. म्हणजे वाक्य सांगायला माणूस ठेवा समोर, मग त्याने वाक्य सांगितलं की मी सूर द्यायचो आणि मग ते गाणं व्हायचं. असा पहिला अंक झाला. मग दुसऱ्या अंकात आज जाऊन मदन गोपालचं काम करणारे मोहन दांडेकर होते, त्यांना विचारलं. म्हटलं हे असं असं काय आहे? मग त्यांनी गाणी सांगितली. म्हटलं हे एका रिहर्सलमध्ये वाजणारं नाही आहे म्हटलं. मग तेव्हा त्यांच्याकडनं गाणी समजावून घेऊन तुम्ही ती गाणी व्हावी असा प्रयोग झाला. म्हटलं आता पुढचे प्रयोग द्या. ते विद्याधर उखले आले ते लेखक त्या नाटकाचे. म्हणून बराच बेरड दिसतोय. म्हटलं बेरड काय ना तुमच्या आडलं नड भागवली ना, आता मला पुढचे प्रयोग द्या. मग त्यांनी पुढचे सगळे प्रयोग त्यांनी मला दिले मंदारमालाचे. दुसरा प्रसंग असा की रामभाऊ मराठ्यांचं सौभद्र वाजवलं. त्या काळचे ते प्रोड्युसर होते मधुसूदन कोलटकर, त्यांनी प्रयोग लावायचे. ते मला म्हणाले तू त्यांच्यावर वाजवशील का? म्हटलं त्यांना चालत असेल तर वाजवून. म्हटलं मला काही नाही, ते खूप मोठे आर्टिस्ट आहेत ते म्हटलं. आणि हिमालयच होते, म्हणजे गाण्याच्या बाबतीत ते हिमालयच होते. तर मी म्हणलं ते त्यांनी गाणं विचारलं. हो म्हणे चालेल. तर मी त्यांना फोन केला रामभाऊंना. म्हटलं बाबा, त्यांना बाबा म्हणायचं. बाबा म्हटलं तुमचं नाटक वाजवतो. हो म्हणे मला माहिती आहे. म्हटलं मग रिहर्सलला कधी विचारायला पाहिजे ना. ते म्हणे रिहर्सल काय करायला पाहिजे? म्हणे तू आत्तापर्यंत माझं गाणं काय ऐकलंस आणि माझ्या गाण्याला येऊन काय केलंस, का नुसतं हिरोगिरी करायला येत होतंस ते मला कळेल. त्यामुळे आपण विदाऊट रिहर्सलच भेटू. ते ऐकून माझी त्या 2-3 दिवसांनी माझी झोपच उडाली कम्प्लीट. आणि नंतर नाटकात सुरू झालं आणि त्यांनी दुसऱ्या अंकात एंट्री गेली. कृष्णाची एंट्री दुसऱ्या अंकात आहे आणि ती एंट्री घेतली शिवाजी मंदिरला. मला घाम फुटला. अर्थात त्यांचं माझी जेव्हा त्यावेळेची जेवढी लेवल होती तेवढं मी 50-60% मी त्यांचं गाजवलं. त्याचा व्हिडिओ प्रूफ आहे माझ्याकडे अजून. म्हणजे रामभाऊंबरोबर कोण होते समसांग, बहुत दिनाचं,
नंतर लाल शाले जोडी, प्रिय पहा वगैरे गाणी त्यांची मी बऱ्यापैकी वाजवली. आणि त्यांनी नंतर माझ्या मित्रांना सांगितलं की हा पुढे चांगला वाजवणारा होईल. हा त्यांचा एक प्रकारचा मला आशीर्वादच मिळाला. हा एक अक्षर उजवून चांगले व्यवस्थित मनात राहिले असे किस्से आहेत. आणि दुसरा रामदास कामतांचा किस्सा आहे. रामदास कामत यांचे जेव्हा गोवा रेडिओला मुलाखत झाली तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की पूर्वी असे गोविंदराव बोरकर काका किंवा बष्टुपंत वष्ट हे संगीत नाटकांना साथ करायचे, आता तसं कोण आहे? तर तू आत्ता मला जसं विचारलं तसं. तर त्यांनी माझं नाव घेतलं. अजून गोवा टेलिव्हिजनच्या गोव्याच्या भाषेत त्यांनी सांगितलेलं की मकरंद कोंडोले असं एकमेव माणूस आहे की जो संगीत नाटकांना व्यवस्थित सुरू देतो आणि व्यवस्थित साथ संगत करतो. ते ऐकून मला बरं वाटलं. आणि पुढचं गोष्ट गंमत पुढे आहे. त्यांना मी फोन केला, म्हटलं बुवा थँक्स, म्हटलं तुम्ही माझं नाव घेतलं. म्हटलं त्यामुळे थँक्स काय म्हणे, तुम्ही आज म्हणून तसं मी तुमचं नाव घेतलं, आता मी तुमचं नाव नसतं घेतलं म्हणे. रामदास कामतांचे अनेक वेगवेगळे किस्से आहेत. म्हणजे त्यांच्या पहिल्यांदा जेव्हा त्यांचं नाटक वगैरे नमस्कार केला, म्हणजे बुवा सांभाळून घ्या, म्हणे असं सांभाळून घ्या वाक्य येता कामा नाही. म्हटलं का तुम्ही पैसे घेता ना, तुम्ही मेहनत करा, काय आलं तर मला विचारा, मी तुम्हाला रिहर्सल देईन. आणि त्यांनी मला काही वेळेला घरी बोलवून रिहर्सल दिलेली, तुम्हाला समजेपर्यंत हे काय सवय मला सांगा. मग त्यांनी सांगायचं असं नोटेशन अमुक आहे अमुक आहे. म्हणजे या लोकांचं खूप ऋण आहे माझ्या आयुष्यावर. रामदास कामत, अण्णा पेंढारकर, दामले बुवा, रामभाऊ, किंवा तुझं सुद्धा ऋणच आहे. तू इतके दिनाथरावांचे कार्यक्रम त्या पद्धतीची गायकी वाजवायला मिळाल्यामुळे काही गोष्टींचा उलगडा झाला. अजून आलं असं मी म्हणत नाही, पण काही गोष्टींचा उलगडा झाला हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा छोट्या नंदरांचं ऐकून मूर्छना कशी करायची हे त्यांचं रेकॉर्डिंग ऐकून मला काही गोष्टी त्यांच्या पाठ केल्या मी, त्या मी नंतर मैदानात दाखवू शकतो. म्हणजे ही मूर्छना कशी करायची, बागेश्री चालू असताना पंचांगाला 6 करून बागेश्री कसा करायचा, किंवा देहाता शरणांगतामध्ये वरची शुद्ध मंदाराची वरटी घेऊन मारवा कसा करायचा, हे त्यांचं मी ऐकून फॉलो केलं आणि ते मला बऱ्यापैकी जमलं आहे. हे मी नंतर वाजवून दाखवू शकतो. हां, तसं आपलं गोव्याला आपण गेलो होतो तेव्हा ऑर्गन तसा डगमगत होता. मला भीती वाटली की काय ऑर्गन तुझ्याबरोबर 4 तास वाजवायचा आणि पाय जोराने भाता मारायचा, टिकेल की नाही मला भीती वाटत होती. मी तुला तसं बोलून पण दाखवलं होतं. तर मला काही नाही, होऊन जाईल. रंगदेवता, आणि खरंच त्या दिवशी रंगदेवता प्रसन्न होती. 4 तासात मी तो ऑर्गन जोराने वाजवला, पाय मारले, आणि कार्यक्रम संपल्यानंतर बंद करताना तो ऑर्गन कोलमडला. अक्षरशः त्याचे पाय तुटले त्याचे. मी म्हटलं खरंच रंगदेवता प्रसन्न आहे. कार्यक्रम चालू असताना ती गोष्ट झाली नाही. नंतर मग तो रिपेअर केला, परत आपण तो आणला ऑर्गन. पण म्हणजे हे रंगदेवतेचा खरंच ऋणच आहे. म्हणजे की त्यांनी त्या रंगदेवतेनीच प्रसन्न होती आपल्याला त्या ह्याच्यामध्ये, की तो पडला नाही कार्यक्रमाच्या वेळेला. तेव्हा ते डुगडुगत होतोच. मी तुला म्हटलं होतं की डुगडुग तो ऑर्गन वाजेल की नाही माहीत नाही, तुम्हाला वाजेल काय होत नाही. ही खरंच रंगदेवता प्रसन्न होती त्यावेळेला आपल्यावर. मला एक सांगा की पुढची जी पिढी आहे, म्हणजे आता उदाहरण देणं झालं तर सत्यजित प्रभू, त्यांनी तुमच्याकडे थोडं गायडन्स, फिंगर सिस्टीम त्यांनी गायडन्स घेतलं. तसे अनेक लोक तुमच्याकडे गायडन्स घेतात. हो, अनेक लोक तुमच्याकडे शिकतात, गाणं ही शिकायला येतात. हो, नाट्यसंगीताचे आउटलाईन्स सगळं इतर गोष्टी. तर अशा लोकांना तुम्ही काय मेसेज द्याल? आणि मेसेज म्हणजे कसं की शिष्यवृत्तीचं महत्त्व आणि गाणं आकलन करण्यासाठी तुम्ही त्यांना काय मेसेज द्याल? पहिली गोष्ट म्हणजे अधिक थोडंसं सांगायचं म्हणजे स्टेट कॉम्पिटिशनला मी गाणी बसवलेली 5 नाटकं माझी नंबरात आली. बावनखणी पहिलं आलं, पंडितराज जगन्नाथ दुसरं आलं, जय जय गौरी शंकर दुसरं आलं, आत्ता 2 वर्षापूर्वी स्वयंवर केलेलं ते दुसरं आलं. अशी 4-5 नाटकं माझी स्टेट कॉम्पिटिशनला गाणी बसवली दुसरी आली. आणि नवीन पिढी म्हणायची माझ्याकडे जे ऑर्गन म्हणजे पेटी शिकले ते प्रभू म्हणा किंवा आणखीन 2 ते सगळे फिल्म लाईनला गेले. त्यांनी तिकडे आपलं त्यांचं कर्तृत्व दाखवलं. पण जी नवीन पिढी ऑर्गन वाजवते त्यांना माझं एकच सांगणं आहे की जे विद्यार्थी गोखले आणि माझ्या वडिलांनी सांगितलं की याचे उपयोगितेचं साधन म्हणून बघू नका, शिक्षण म्हणून बघा. प्रत्येक प्रोग्राम, प्रत्येक नाट्यसंगीताचा प्रोग्राम हा काहीतरी शिकवून जातो. आणि हे व्रत आहे, हे व्रत घेतल्यासारखं तुम्ही हे करा. आणि
आमच्या सौभोदय नाटकात एक वाक्य आहे की दृढनिश्चयाचं फळ सर्वेश्वर दिल्यापासून कधी राहत नाही. ते मला फळ मिळालं. अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला. हे मी संगीत नाटकावर श्रद्धा ठेवली. पण मलाही तेव्हा प्रलोभनं आली की कोण लोक वेगवेगळ्या जास्त पैसे देऊन मला कार्यक्रम मिळत होते. पण मी आधी कमिटमेंट पाळल्या. एकदा रामदास कामतांनी माझी परीक्षा बघितली. त्यांचा फोन आला की अमुक अमुक तारीख वेगळी मोकळी आहे का. मी म्हणलं नाही बाबा, मी नाटक घेतलं आहे. तर मग तिथे तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला डबल पैसे देतो. म्हटलं बुवा असं मी तुमच्या बाबतीत करू का, चालेल का मला. मी पहिली जी कमिटमेंट आहे ती पाळतो म्हटलं. त्यांनी मला तिथे शाबासकी दिली की मकरंद हे असंच ठेवा. मला आनंद वाटला तुम्ही मला नाही म्हटल्याबद्दल. कारण पहिलं कमिटमेंट तुम्ही तिथे नाटक पाळलं ते मग तो एक वेगळ्या रामदास कामतांचं पहिली मला बघायला मिळालं. आणि विद्याधर गोखलेंनी मला सांगितलं की तू संगीत नाटकावर श्रद्धा ठेव. माझे वडील पण सांगायचे संगीत नाटकावर श्रद्धा ठेव, तुला फळ नक्कीच मिळेल. आणि काही लोक असं म्हणतात की तुमच्या संगीत नाटकाचा स्टॅम्प पडले नाट्यसंगीताचा, आम्ही तुम्हाला घेणार नाही साथीला. मी म्हणलं घेऊ नका, कारण आम्हाला काय आमचा स्टॅम्प पुसायचा नाही, आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. संगीत नाटक नाट्यसंगीत काय गायलं वाजवल्यामुळे आम्हाला जे मिळाले हे सगळ्यांना मिळाले नाही. आणि मला अनेक त्याच्यात ॲड करायचं आहे की नाट्यसंगीत जे होतं किंवा संगीत नाटकं जी होती त्यांनी ते असल्यामुळे महाराष्ट्रात शास्त्रीय संगीत हे प्रचलित झालं. नाहीतर राग पटदीप गा म्हटल्यानंतर ब्रह्मबंधातली ठेवही हे गाणं पटदीप मध्ये हे सांगावं लागत नाही, ते ऑटोमॅटिक होतं. किंवा नाथा माझा यमन आहे असं भारतीय संगीतातले राग जनसामान्यांमध्ये प्रचलित ते नाट्यसंगीतामुळे झाले. ते नाट्यसंगीतामुळे झालं. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे राग हे खूप मोठं व्यापक स्वरूप आहे, पण त्याचं छोटं स्वरूप नाटकात आलं ते. आणि ते आल्यामुळे मला वाटतं की शास्त्रीय संगीत सुद्धा किंवा भारतीय संगीत हे समृद्धच झालं निश्चित. आता यमनचे किती प्रकार नाट्यसंगीत झाले. नाथा माझा, तुझा गे नितनुसा सहवास, वासुदत्तामधलं गाणं, देवाघरचे ज्ञात कोणाला, अभिषेक विभावानी कुठे सांगितली. इवन जुन्या काळामध्ये म्हणजे बालगंधर्व मास्टर दिनानाथांच्याही आधीच्या काळामध्ये जेव्हा जी काही नाटकं व्हायची तेव्हा सुद्धा जुन्या बंदिशींवरनं शास्त्रीय संगीताच्या बंदिशींवरनं नाट्यगीत हो. सो त्याच्यामुळे मला असं म्हणायचं आहे की तो स्टॅम्प नसून तो एक अभिमानाची ती एक ठसा आहे. तो स्टॅम्प का मी तुम्हाला म्हटलं आणि तो ठसा आहे, तो आम्हाला त्याचा अभिमान आहे आणि तो तसाच राहणार. कारण आम्ही भारतीय संगीत समृद्ध करण्यामध्ये आपला वाटा आहे असं आम्ही मानतो. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हे स्टॅम्प का मी उच्चारलं, कारण काय गायक गायिका आणि वादक असे आहेत, नावं घेत नाही त्यांची मी, ते म्हणतात आम्हाला स्टॅम्प पुसायचा आहे. पण आम्हाला काही पुसायचं वगैरे नाही. आम्हाला शेवटपर्यंत संगीत नाटकाचे वादक म्हणून स्टॅम्प राहिला. आम्ही स्टॅम्प म्हणत नाही, तो आम्हाला चालेल. म्हणजे आमच्या स्वयंवर नाटकात दरबाराच्या सीनला कृष्णाला सगळे विचारतात, अरे तू राजा आहेस का गवळीस, तुझ्या धंद्याचा उच्चार कर. किंवा कृष्णाच्या तोंडी खाडीलकरांनी खूप छान वाक्य दिले की अरे तुम्ही गवळी म्हणून मला सन्मानच केला आहे, नाईलाजाने मला राजाचा धंदा पत्करायला लागला. तसं संगीत नाटक वादक हे म्हणून तुम्ही आमचा सन्मानच केलेला आहे, तो काही स्टॅम्प बिल नाहीच आहे. आणि रानडे गुरुजींच्या भाषेत सीता स्वयंवरपासून आत्तापर्यंत झालेल्या संगीत नाटकाच्या परंपरेचा आम्ही एक छोटासा भाग झालो, याचा आम्हाला अभिमान आहे. मानापमान नाटकाच्या नांदीने मी सुरू करतो नमन नटवरा विस्मयकार. मानापमान नाटकाच्या नांदीने सुरू करतोय.
फिंगर सिस्टीम मी मगाशी उल्लेख केला तसं ते आता कशी मी ऑर्गनची प्रॅक्टिस केली ती थोडंसं प्रात्यक्षिक करून दाखवतो. आधी एका बोटाने कसं करतो ते बघा. यमन जर घेतला तर आता नंतर मग या बोटावर हे बोट. आता हे बोट. आता हे बोट. हे बोट. त्याप्रमाणे या बोटावर ही बोट म्हणजे या बोटावर. मग एवढं करंगडीचं थोडं कठीण जातं. हे झालं एका बोटाचं. आता मग दोन बोटाचे कॉम्बिनेशन्स ती 10 याची 10 आणि याची 10 असे 20 कॉम्बिनेशन 100 होतात म्हणजे हे म्हणजे हे बोट 10 वेळा या कॉम्बिनेशन 10 वेळा वाजलं जातं आणि हे 10 म्हणजे असं 20 होतं आणि असे प्रत्येक कॉम्बिनेशनचे म्हणजे जवळजवळ 100 वेळा होतं ते एक आरो आरो. आणि खरं म्हणजे तो 3 सप्तकात वाजवायला पाहिजे म्हणजे असा. असं 2 बोटावर 3 बोटाचं पण होतं मग. असे 10 कॉम्बिनेशन या 3 बोटांनी पण होऊ शकतं.
असे या बोटाची 10 आणि अशा 100 वेळा एक आरो आरो वाजवू शकतो 3 बोटांनी, आणि तेवढं 4 बोटांनी, 4 बोटांचे पण अशी कॉम्बिनेशन होऊ शकतं. त्याने कुठलंही बोट कधी गाताना असं साथ करताना पडलं की प्रेशर सारखंच राहतं. आणि मुळात यशवंत बुवांची आठवण सांगायची म्हणजे यशवंत बुवांबरोबर अल्लादिया खा समारोहात वाजवायला बसलो होतो आणि त्यांनी पांढरीतून सूर घेतला होता तेव्हा, आणि भैरोभार राग काढला वाजवायला. भैरोभार गायला सुरुवात केली आणि 4-5 आवर्तन झाल्यानंतर बजाव. तेव्हा मला तो राग त्यावेळेला नवीन होता, पण त्यांचं ऐकूनच मी पहिलं आवर्तन भरलं आणि मला म्हणाले फिरसे बजाव. आता फिरसे बजाव म्हटलं तर पोटात गोळा आला 1 नंबर. आणि मग परत तसंच मग त्यावेळेचं थोडंसं फरक करून वाजवलं. मग त्याने पेटीवर हात ठेवला असा माझ्या. म्हटलं बहुतेक बुवा 4 चौघात आपली काढणार. पण त्यांनी खूप चांगलं सर्टिफिकेट दिलं मला. म्हणाले हे वन ऑफ द बेस्ट हार्मोनियम प्लेयर इन बॉम्बे. एक वेगळीच आगळीवेगळी जात यशवंत बुवांसारख्या थोर शास्त्रीय गायकांकडनं मला मिळाली, याचं मला खूप आयुष्यात समाधान आहे. पण ते अल्लादिया खावाले काय रेकॉर्डिंग काही द्यायला तयार नाहीत त्या प्रसंगाचं. हे जे आत्ता वाजवणार आहे ना, हे रानडे गुरुजींचा उल्लेख होईल ना तिथे हे वाजवायचं. त्यांच्याकडनं काय काय मिळालं आणि हिशोब केला ना. थोडं फास्ट कर.
मज झाला डावा पाणी वाहिला प्रेम सेवा प्रेम सेवा सहजा 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 जिंकी मना मीच चोरीना चरण दास हो मी तुझा प्रेम सेवा शरण प्रेम सेवा शरण प्रेम सेवा प्रेम सेवा प्रेम बस. आला थोडं. आजपर्यंत जेवढ्या गुरूंनी मला शिकवलं, माझे वडील माधवराव कुंडले, निर्मला गोगटे, भालचंद्र पेंढारकर,
अरविंद बेळगावकर, डॉक्टर अशोक रानडे या सगळ्यांनी मला भरभरून शिकवलं. त्यांचे मी धन्यवाद देतो. किंवा ज्या ज्या गायकांबरोबर मी वाजवलो, रामदास कामत, नारायण बोडस, यशवंतबुवा जोशी, रजनीबाई जोशी, निर्मला मावशी किंवा आणखीन अनेक, निशा पारसनीस, भरत बळवल्ली यासारख्या अनेक मान्यवर लोकांबरोबर मी वाजवलो आणि त्यांनी मला सांभाळून गेले, त्याचे धन्यवाद. आणि माझी बायको जी ती घरात होती म्हणून तर मी बाहेर सगळं फिरू शकलो आणि कार्यक्रम करू शकलो. आणि माझ्या आईचं आजारपण तिने काढलं, 16 वर्ष तिने आजारपण काढलं आणि मी बाहेर कार्यक्रम करू शकतो, त्यामुळे मी करू शकलो. आणि महानगरपालिका जिथे मी सर्व्हिस केली त्या सगळ्यांचे आभार मानतो. त्या सगळ्या अधिकारी वर्गाने मला सांभाळून घेतलं, त्या सगळ्यांचे मी आभार मानतो. धन्यवाद.